10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित विषयाचं पहिला धडा सराव संच 1.5 त्यातील शाब्दिक उदाहरण आहेत. त्यातलं हे 6वं उदाहरण आहे. या 6व्या उदाहरणाला त्यांनी स्टार केलेला आहे. जर एखाद्या उदाहरणाला स्टार असेल तर ते उदाहरण महत्त्वाचं आणि थोडंसं जरा बुद्धिमत्तेचा कस पाहणार असतं. आता हे उदाहरण पहा कसं आहे. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने, म्हणजे 1900 किलोमीटर आहेत ना, त्याच्यातले काही अंतर, काही म्हणजे 1000, 1200, 1300, 1400 काय असेल ते बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजे 1900 पैकी जे अंतर त्याने बसने पूर्ण केले, बाकीचे अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे. बसचा किती वेग आहे? 60 किलोमीटर. तर विमानाचा वेग 700 किलोमीटर दर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला आहे तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? आता पहा, एकूण अंतर किती आहे? 1900 आहे. आता हे जे उदाहरण आहे तुम्ही पुस्तकामध्ये पण पहा. पान नंबर 26 काढा. पान नंबर 26 वर आहे उदाहरण. म्हणजे शिकवताना तुम्ही उदाहरणामध्ये पण पहा. 1900 किलोमीटर प्रवास आहे. तर आपण काय करायचं, ह्या 1900 किलोमीटर पैकी बसचा प्रवास आपण x किलोमीटर मानू आणि विमानाचा y मानू. म्हणजे आपण असं म्हणायचं, विशालने बसने x किलोमीटर, किती म्हणायचं? x किलोमीटर व विमानाने y किलोमीटर प्रवास केला असे मानू. म्हणजे आपण काय म्हणायचं, विशालने बसने x किलोमीटर व विमानाने y किलोमीटर प्रवास केला असे मानू. सांगा बरं, एकूण किती किलोमीटर प्रवास आहे? 1900. मग आपण असं म्हणू शकतो, म्हणून x अधिक y बरोबर 1900. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 1 आलं, x अधिक y 1900. आता पुढे काय म्हणले की बसचा वेग किती आहे? 60 किलोमीटर आहे बसचा, आणि विमानाचा किती आहे? 700 किलोमीटर आहे. आणि त्यांना एकूण वेळ किती लागलेला आहे? 5 तास. आता पहा, याच्यावरून आपल्याला दुसरं समीकरण तयार करायचं आहे. त्यांचा एकूण वेळ 5 तास आहे. एकूण वेळ किती आहे? 5 तास आहे. एकूण वेळ 5 तास म्हणजे काय? बसने लागलेला वेळ आणि विमानाने लागलेला वेळ दोघांची बेरीज 5 आहे. मग आता मी पुस्तक वरचं, आता पहा इकडे, बसचा किती वेग आहे? 60 किलोमीटर. बसने किती अंतर गेला? x. मग आपण असं म्हणू, बसने केलेल्या प्रवासाचा वेळ बरोबर बसने किती वेळ प्रवास केला पाहता. बसने त्याने x किलोमीटर अंतर गेलंय. बसने किती गेले अंतर? x किलोमीटर. आणि बसचा किती वेग आहे? 60. तर आपल्यामध्ये वेळ बघा, नीट बघा इकडे. वेळ आणि अंतर या तिघांचा संबंध काय असतो पहा. वेग आणि अंतर. तर अंतर म्हणजे काय असतं? तर वेग गुणिले वेळ. पहा, अंतर काय असतं? वेग गुणिले वेळ. मग वेळ म्हणजे काय होणार आहे? अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ होणार. मग बसचा किती वेळ होणार आहे? बसचे अंतर x किलोमीटर, बसचा किती वेग आहे? ताशी 60 किलोमीटर. म्हणजेच बसने केलेल्या प्रवासास लागलेल्या वेळाला बसचे अंतर
आणि बसचा वेग. तसंच विमानाचं पण, विमानाने केलेल्या प्रवासाचा वेळ पहा. विमानाने किती अंतर गेलाय तो y किलोमीटर गेलाय विमानाने. म्हणजे विमानाचे अंतर भागिले विमानाचा वेग. अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो वेळ. मग विमानाचा वेळ काय होणार आहे, विमानाचे अंतर भागिले विमानाचा वेग तो किती आहे 700 आहे असं आहे. आणि एकूण किती वेळ आहे, एकूण वेळ बरोबर 5 तास. एकूण वेळ किती आहे 5 तास आहे. पहा एकूण वेळ किती आहे 5 तास. मग आपण असं म्हणू शकतो x/60 अधिक y/700 बरोबर 5. पहा हे कसं आलं पहा. बसने काटलेले अंतर भागिले बसचा वेग म्हणजे बसचा वेळ झाला, अधिक विमानाचे अंतर भागिले विमानाचा वेग म्हणजे विमानाचा वेळ झाला. दोन्ही मिळून 5 तास आहे. आता याला आपण सोपे रूप देऊ. तिरका गुणाकार 700 गुणिले x 700x अधिक 60 गुणिले y 60y 6 42 42 वर 3 शून्य बरोबर 5. म्हणून आता पहा हे 42,000 इथे भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होणार. मी असं होणार 700x अधिक 60y बरोबर 42 ला 5 ने गुणलं 42 5 210 5 5 10 चला 1 21 3 शून्य परत एवढं आलं. आता पहा 700x अधिक 60y बरोबर 21 वर 4 शून्य. आपण 0 0 आहे 1 1 शून्य आपण कमी करू शकतो. आपण असं लिहू शकतो 70x अधिक 6y 1 1 शून्य कमी का सर्वांचा 210 वर 2 शून्य एवढं होतात. याला आपण म्हणू समीकरण नंबर 2. पहा 700x अधिक 60y बरोबर 21 वर 4 शून्य 1 1 शून्य कमी केला 70x अधिक 6y बरोबर 21 वर 3 शून्य. आता पहा हे दोन समीकरण सोडवू. समीकरण 1 व 2. पहा हे समीकरण 1 आहे, समीकरण नंबर 2 आहे. आता आपण काय करू दोन्ही समीकरण एका ठिकाणी लिहून घेऊ आणि मग ते सोडू फक्त. आता पहा इकडे समीकरण नंबर 1 आहे x अधिक y बरोबर 1900 हे समीकरण नंबर 1 आहे. समीकरण 2 आहे 70x अधिक 6y बरोबर 21,000 हे समीकरण नंबर 2 आहे. आता आपण सोडवायचं. आता हे सोडवायचं कसं, आपण कसंही सोडवू शकतो. आपण नेहमीच्या पद्धत सोडवा. पहा येथे अंक नाही म्हणजे 1 आहे, येथे पण 1 आहे. 70 ने या समीकरणाला गुणा 1 ने ह्या गुणा किंवा 6 ने वर गुणा 1 ने खाली गुणा कसंही गुणा नंतर त्यांची वजाबाकी करा. आपण पहिलं घेऊ आधी समीकरण 1 ला 70 ने गुणू. 70 ने गुणलं किती होतं बघा बरे 70x अधिक 70y पा 70x अधिक 70y बरोबर 133 133 वर 3 शून्य होणार. समीकरण नंबर 3 आलं. याला 1 ने गुणलं तेच राहणार. समीकरण 2 ला 1 ने गुणू. 1 ने गुणायची गरज नाही, परंतु केवळ ते समीकरण 3 व 4 होण्यासाठी आपल्याला ते गुणावं लागतंय. 1 ने गुणलं 70x अधिक 6y बरोबर 21 वर 3 शून्य 21,000 समीकरण नंबर आले 4. आता पहा यांची जर आपण वजाबाकी केली तर 70 निघून जाईल. मग असं म्हणायचं समीकरण 3 मधून
समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 लिहायचं 70x अधिक 70y बरोबर 133 वर 3 शून्य. दुसरं आहे 70x अधिक 6y बरोबर 21,000. वजा करायचं म्हणजे काय करायचं, दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची. पहा, जेव्हा आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो तेव्हा आपण काय करतो, जे दुसरं समीकरण आहे ना त्याची आपण चिन्ह बदली करतो. पहा, हे दोन समीकरण आपल्याला सोडवायच्यात. आता मी सोडवलं असं सोडवत असं काही नाही, तुम्ही कसं सोडवू शकता. येथे 6 ने गुणलं, इथे 1 ने गुणलं, त्यांची केली वजाबाकी, इथे 70 ने गुणलं केलं, किंवा तुम्ही क्रॅमरच्या रूलने पण करू शकता, कसंही करू शकता. पहा, आता अधिक वजा गेले, 70 अधिक आहे 6 वजा आहे, 70 मधून 6 गेले 64 राहिले, 64y. वाय मांडायला विसरायचा नाही. 133,000 मधून 21,000 गेले, म्हणजे थोडक्यात 33 मधून फक्त 21 घालवायचे, तेवढे हजार लायचे. 33 मधून 21 गेले, 33 त्यातून 21 गेले, उरले 12. 112 1 2 3. पहा, 133 मधून 21,000 गेले, उत्तर आले 112,000. मग आता वायची किंमत काय होईल बघा बरं. मग 112,000 भागिले 64. आता भाग लावायचा, साईडला भाग बघा. 112,000 भागिले 64. दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहेत, दोन्ही संख्या 4च्या पाड्यात पण आहेत, शिवाय इथे 3 शून्य आहेत, म्हणजे दोन्ही संख्या 8च्या पाड्यामध्ये पण आहेत. आपण 8चा पाडा एवढा आहे. 8 8 64, 8 1 8, 3 उरले, 8 चौक 32, 3 शून्य आले. परत 8 1 8, 8 1 8, 6 उरले, 8 7 56, 4 उरले, 8 5 40, 8 0 0, 1750 आले. 1750 काय आले बघा बरे, वायची किंमत आली. हा भाग तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही जावा, तसं काय नाही. आता पहा, वायची किंमत 1750 आली. मग लिहायचं आपण वाय बरोबर 1750 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवायची. समीकरण 1 कोणतं आहे, x अधिक y बरोबर 1900. म्हणून x ची किंमत आपल्याला काढायची. आता x माहीत नाही, y माहीत आहे, 1750 बरोबर 1900. म्हणून x बरोबर 1900 वजा 1750. म्हणून दोघांची किती वजाबाकी, 1900 मधून 1750 गेले, 150 राहिले. आता 150 काय आहे, आपण काय मानलं होतं, x हा काय आहे, बसने केलेला प्रवास, म्हणजे बसने केलेला प्रवास, बसने केलेला प्रवास बरोबर 150 किलोमीटर. आणि त्यांनी विचारलं नाही तर आपण लिहू शकतो, विमानाने केलेला प्रवास, विमानाने केलेला प्रवास बरोबर 1750 किलोमीटर. विमानाचा प्रवास आला 1750. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे याचा आपण ताळा करू शकतो. कसा ताळा करायचा, त्यांना एकूण किती वेळ लागलेला आहे, 5 तास. मग हा प्रवास 5 तासामध्ये झाला पाहिजे. पहा, बसचं किती अंतर आहे 150, बसचा किती वेग आहे 60, अधिक विमानाचं किती अंतर आहे 1750, विमानाचा वेग आहे 700. तर याचं उत्तर 5 तास आलं पाहिजे. कारण हे बसचं अंतर, बसचा वेग, विमानाचे अंतर, विमानाचा वेग दोन्ही मिळून जे उत्तर आहे 5 तास आहे. कारण हा बसचा वेळ आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून काय, बसचा वेळ हा आहे विमानाचा वेळ, बसचा वेग, बसचे अंतर, बसचा वेग, दोन्ही मिळून आलं बसचा वेळ.
विमानाचे अंतर, विमानाचा वेग हे दोन्ही मिळून आलं विमानाचा वेळ. आता बघा 0 0 गेला, याचा पण 0 0 गेला. 15/6 अधिक 175/70. पहा, आपण जर याचं उत्तर काढलं तर ते उत्तर 5 आलं पाहिजे. बघा भाग लावू ना, 3 ने भाग जाईल. 3 2 6, 3 5 15. उत्तर आलं 5/2 अधिक याचा 5. 7च्या पाड्यामध्ये 175 आहेत. 7 1 7, 7 0 0, 7 2 14, 3 उरले, 7 5 35, 5 ने भाग जाईल. 5 10, 5 5 25, 5/2. छेद समान आहे, 5 आणि 5 10, 10/2 म्हणजे किती आलं? 5 अंतर, 5 तास आले. म्हणजे बसचा पण वेळ 2.5 तास आहे, विमानाचा पण वेळ 2.5 तासाच आहे. पहा, 5/2 म्हणजे 2.5. तो बसने सुद्धा 2.5 तास गेलाय आणि विमानाने पण 2.5 तास गेलाय. परंतु बसचा वेग हा 60 आहे आणि विमानाचा किती आहे? 700 आहे. त्यामुळे विमानाचे अंतर हे जास्त आहे. आता हेच उदाहरण ना आपण अंतर न मानता वेळेने पण करू शकतो. बघा 3 गोष्टी आहेत की नाही? 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? अंतर, वेग आणि वेळ ह्या 3 गोष्टी आहेत. त्यातल्या त्यांनी स्पष्टपणे कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत? तर वेग दोघांचे पण त्यांनी स्पष्टपणे दिले आहेत की बसचा 60 आहे आणि विमानाचा 700. त्यांनी स्पष्टपणे वेग दिले आहेत. त्यामुळे आपण बसचा वेग मानू शकत नाही, विमानाचा वेग मानू शकत नाही. का मानू शकत नाही? कारण तो त्यांनी दिलेलाच आहे. अंतर मात्र त्यांनी विमानाने किती गेलं माहित नाही, बसने किती गेलं माहित नाही, एकूण अंतर दिलंय. वेळ पण तसंच आहे. त्यांनी वेळ आपल्याला बसचा पण किती माहित नाही, विमानाचा माहित नाही, पण एकूण त्यांनी दिलंय. एकूण अंतर काय आहे? 1900 आहे आणि एकूण वेळ आहे 5 तास आहे. तर आता आपण काय केलं? अंतर घेऊन केलं. हेच आपण आता वेळ घेऊन सुद्धा करू शकतो, कारण शेवटी नियम म्हणजे नियम. असं नाही की अंतरच मानलं पाहिजे म्हणून. आपण वेळ पण मानू शकतो, कारण त्यांनी आपला वेळ दिलेला नाही. दोघांचा मिळून वेळ आहे पण एकाचा दिला नाही. मग आपण असं म्हणू शकतो की विशालने बसने केलेल्या प्रवासाचा वेळ x तास मानू. किती मानायचं? x तास मानू व विमानाने केलेल्या प्रवासाचा वेळ y तास मानू. पाहता म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की गणित करण्याची काहीतरी एक फिक्स अशी पद्धत असते. तसं काही नाही. तुम्ही हे अंतर आपल्याला दोघांपैकी एकाचं दिलं नाही, आपण त्यामुळे याला पण XY मानू शकतो, याला पण XY मानू शकतो. बघा आता वेळ काय केला आपण? विमानाचा वेळ Y मानला आणि बसचा X मानला. एकूण वेळ आपल्याला माहिती आहे की नाही? एकूण वेळ बरोबर 5 तास आहे. किती तास आहे? 5 तास. मग समीकरण पहिलं काय आलं? x अधिक y बरोबर 5. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. मगाच्या वेळेस काय होतं? x अधिक y 1900 होतं. का 1900 होतं? कारण आपण ते अंतर मानलेलं होतं. बसचं अंतर, विमानाचं अंतर, एकूण अंतर 1900. आता वेळ आहे 5 तास. बसचा वेळ x तास आणि विमानाचा वेळ y तास. दोन्ही 5, एकूण 5 तास आले. आता आपल्याला त्यांनी एकूण अंतर दिलंय. एकूण अंतर दिलेलं आहे किती? ते 1900 आहे. पहा आता एकूण अंतर किती बघा बरे? 1900 किलोमीटर आहे. म्हणून अंतर कसं काढतात? वेग गुणिले वेळ. हा बसचा काय आहे? वेळ आहे. बसचा किती वेग आहे? 60 आहे. किती आहे? 60. बसचा वेग किती आहे? 60 आहे. 60 किलोमीटर वेग आहे, वेळ x आहे. मग कसं होणार? 60x. हे काय आहे? 60x हे काय आहे? तर 60x हे बसने गेलेलं अंतर आहे. का? तर बसचा वेग
गुणिले बसचा वेळ अधिक विमानाचा वेग किती आहे 700, विमानाचा वेळ y, मग 700 y बरोबर काय आलं 1900 आलं. आले का नाही? 60 700 1900 आलं. आता काय करायचं 0 0 1 1 0 आपण कमी करू शकतो. 6x अधिक 70y बरोबर 190. याला म्हणायचं समीकरण नंबर 2 आलं. हे समीकरण नंबर 1 आलं, समीकरण नंबर 2 आलं. आता ही दोन समीकरण आपण सोडवू शकतो. कशी सोडवायची? याला 6 ने गुणायचं, याला 1 ने गुणायचं. ते लिहायचं आपण नेहमीप्रमाणे. आता समीकरण नेहमीप्रमाणे सोडवायचं. कसं म्हणायचं? समीकरण 1 ला 6 ने गुणू. समीकरण 1 ला 6 ने गुणलं किती आलं? 6x अधिक 6y बरोबर 30. याला म्हणजे समीकरण नंबर 3. त्या खाली आपण लिहू समीकरण 2 ला याला अंक नाही गुणायला, 1 ने गुणू. 1 ने गुणल्या उत्तर तेच येणार, तरी पण गुणायचं. म्हणजे गुणायचं नाही तसंच मांडायचं, पण गुणलं म्हणायचं. म्हणजे 6x अधिक 70y 190. समीकरण नंबर आलं 4. पहा 6x 6y 6 पंजे 30. याला आपण गुणलेलं नाही, हाय तसं मांडलं, फक्त 1 ने गुणलं म्हणलं. 6x अधिक 70y बरोबर 190. आता दोघांचे करायचे वजा बाकी. 3 मधून 4 वजा करायचं. ते लिहायचं आपण नेहमीप्रमाणे. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. हे आता नेहमीची क्रिया आपली, वजा करायची. समीकरण 3 कोणतं आहे? 6x अधिक 6y बरोबर 30. 6x अधिक 70y बरोबर 190. पहा हे अधिक आहे, अधिक आहे, हे अधिक आहे, अधिक आहे. अधिकचे करायचे वजा, अधिकचे वजा, अधिकचे वजा. 30 अधिक आहे, 190 वजा आहे, त्यांचे वजा बाकी. चिन्ह मोठ्याचं उत्तर आले वजा 160. 70 वजा आहे, 6 अधिक आहे, वजा बाकी, चिन्ह मोठ्याचे वजा 64y. म्हणून y ची किंमत आली वजा 160 भागिले वजा 64. दोघांना 8 ने भाग जाईल. 8 8 64, 8 2 8 0 0. 4 ने भाग जाईल. 4 2 8, 4 5 20. 5 छेद 2 म्हणजे 2.5 आलं. y ची किंमत 2.5 आली. 2.5 म्हणजे काय? y ची किंमत 2.5 आहे. म्हणजे y काय मानलंय? विमानाचा वेळ. बघा विमानाचा वेळ किती आला? 2.5 तास. आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर किती आहे? 5 आहे. म्हणून x अधिक 2.5 बरोबर 5. म्हणून x बरोबर 5 वजा 2.5 म्हणजे x ची किंमत काय आली? परत 5 मधून 2.5 गेले. 5 म्हणजे 5.0 वजा 2.5. 10 5 गेले 5. 4 2 गेले 2. 2.5 आलं परत. म्हणजे बसने पण तो 2.5 तास गेलाय आणि विमानाने पण 2.5 तास गेलाय. आता अंतर काढायचं. मग बसचे अंतर किती होणार आहे? 60x 60 गुणिले 2.5 25 150. पहा 1 पॉईंट गेला. मग उत्तर काय आलं? 150 किलोमीटर आलं. आणि विमानाचे अंतर बरोबर 70y 70 गुणिले 2.5 200 70 आहे 700 y होणार. 1700 काय आलं? 50 आलं. पहा 700 गुणिले 2.5 उत्तर आलं 1750 आलं. करून बघा. 1 पॉईंट घालायचं शेवट फक्त. मग हे अंतर आपण काढले बसचे आणि हे विमानाचं अंतर काढलं. यानंतर आपण संकीर्ण प्रश्न संग्रहामधील शाब्दिक उदाहरण घेणार आहोत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत हे उदाहरण तुम्ही दोन्ही प्रकारे पुन्हा सोडवा. धन्यवाद.